वारसा भाऊंनी चालवला मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी 1998ला आलो होतो. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये वेगळ्याच कल्पना चालत होत्या. आणि भाऊला बोललो, भाऊ मला तुझा दाखला हवा रे, पहिली ते चौथीचा कुठे शिकला होता? एक खवासपूरची शाळा आहे. म्हटलं हो. खरोखर मी त्यावेळेस मी लहान होतो. लहान इन सेन्स 98 मीन सफिशियंट. 27-28 म्हणजे चांगला. आलो, शाळेच्या पुस्तकात त्यांनी दाखले काढून दिले, दाखला घेऊन गेलो, माझे काम टाकले, हे झालं. मग त्या कामानिमित्त 2-3दा वेळा आलो. आमच्या मामाने विचारलो, मामा तिथं पाऊस पडला का? मामाने नाही पडला. माम पाऊस किती? पाऊस नाही पडला. म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आमची खवसपूरची माणसं काट मारणे जगतात. ते माझ्या रक्तामध्ये कुठंतरी आलं आहे. माझे मोठ्या भावांचे, घरचे, आईबाबांचे संस्कार तुम्हांचे, त्या सर्वांचे आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ह्या भूमीतून म्हणजे माझ्या या मातृभूमीतून वस्ताद सारखी माणसं निघत आहेत. हे मुलं सुद्धा इतकं म्हणजे मी जसा उल्लेख केला आर.डी. सरांचा, ह्यांनी आर.डी. गायकवाड सरांचा, पुष्कळ सरांचा, एक मुलानी सरांचा बी मी इथं विषय काढतो. मुलानी सर माझ्या मते रिटायर्ड झाले. अजूनही ते भाऊ गेल्यामुळे माझ्या संपर्कामध्ये आले. आणि हे क्षेत्र खरोखर भाऊचंच होतं. भाऊच घेऊन यायचे, भाऊच दाखवायचे, भाऊच जीव घालायचे. माझे वडील 1984ला शांत झाले आणि त्यानंच तो गाडा धरला. पण एक गोष्ट झाली की आम्ही दोघा भावांनी त्याच्यापुढे एक शब्दही कधी उच्चारला नाही. आणि त्यांनीही आम्ही कोणतंही कार्य करत असताना आडकाठी आणली नाही. तोच पिढी, तेच ब्रीद आम्ही सगळे भोसले परिवार घेऊन चालतो. मला माझ्या गावाबद्दल खरोखर अतोनात अभिमान आहे. त्यांनी जे बोलले ना, खवासपूर हे खवास खान नावाचा एक राजा होता. पुस्तका मानतो 457 शिवाजी सावंत. मानगंगेला जसा आता पाऊस पडला, मस पडला, तसाच पाऊस पडलेला होता. विजयाची पताका घेऊन अफजल खान निघालेला होता. औरंगजेबाच्या राहुट्या मानगंगेच्या नदीमध्ये पडलेल्या होत्या. अचानक हाहाकार पावसात एकदम पाणी आलं, राहुट्या वाहून गेल्या. तर त्यावेळेस म्हणे, भागो भागो इनमें कुछ भानामती है. दौडला. मग आता मला ते वाटते आपल्या स्मशानभूमीपाशी दगड आहे पुस्तक. तर मी कल्पना करतो इथं ठेस काढला असेल. तो लंगडा झाला. नंतर अदूहून त्याने इथनं बाजूस्तर गुंडाळलं. औरंगाबाद गेला. शेवट वाटलं की आता काय आपण जगणार नाही. तिथून गेला खुलताबादला. जय महाराष्ट्र. थोडक्यात सांगायचं म्हणजे औरंगजेबला बी मागे इथून पाठवण्याकरता काम माझ्या खवासपूर्ण करून केलेलं आहे. आणि भाऊमुळे आम्ही सगळेजण येतो. भाऊनं जे घर बांधलं, कुणालाच काही बांधताना हे असं केलं ती तसं केलं असं एकही पीक त्यानं ठेवलं नाही. त्यांना वाटलं, त्या मनामध्ये आलं की त्यांना विचारायचं आणि ते एक्झिक्यूट करायचं. तो आनंद आम्हाला आता इतका येतोय की माझ्या मातृभूमीशी अजूनही आमची नाळ कायम आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.